करवीरी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सूर्याच्या दक्षिणायनात आणि उत्तरायणात असा 2 वेळा मावळत्या सूर्यकिरणांचा टप्प्याटप्प्यानं मूर्तीवर होणारा अभिषेक अभ्यासकांच्या कुतूहलाचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे। आज उत्तरायणातील पारंपरिक किरणोत्सवाचा पहिला दिवस होता। आज 5:30 सूर्यकिरणं महाद्वार कमानीपर्यंत पोहोचली। 5:39 किरणं सदरेवर आली। मात्र ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी होती, त्यामुळे किरणं गर्भगृहापर्यंत पोहोचू शकली नाहीत। त्यामुळे आज किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होऊ शकला नाही। लक्ष्मी अंबाबाई मंदिरातील वास्तुकलेचं एक उत्कृष्ट वैशिष्ट्य असणारा किरणोत्सव हा सुरू आहे। जानेवारीतला किरणोत्सव हा पूर्ण क्षमतेनं होतो अशी सगळ्यांची अपेक्षा असते, परंतु यावर्षी जानेवारीच्या अखेरीस ढगांचा जास्तच अडथळा असल्यामुळं आपल्या ह्या 7 दिवसाच्या अभ्यासपूर्ण किरणोत्सवातील आजचा 5वा दिवस आणि पारंपरिक किरणोत्सव 3 दिवसाच्या किरणोत्सवाचा आज पहिला दिवस, हे 5ही दिवस ढगांच्या अडथळ्यामुळं किरणोत्सव होऊ शकला नाही। अजून 2 दिवस आपल्या किरणोत्सवाचे बाकी आहेत आणि येत्या 2 दिवसात कशा प्रकारे निसर्ग साथ देतो आणि हा किरणोत्सव कशा प्रकारे होतो याची आपण पूर्ण तयारी करत आहोत। अपेक्षा करूया की उद्याचा किंवा परवा दिवशीचा आपल्याला किरणोत्सव पाहायला मिळेल, परंतु ढगाच्या अडथळ्यामुळं आज देखील किरणोत्सव झालेला नाही। आजचा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती, पण किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेनं न झाल्यानं भाविकांची निराशा झाली।